युवा विधायक क्षितिज ठाकूर यांचा वाढदिवस 10 जुलै रोजी, तसेच फुलपाडा आणि सहकारनगर युवा नेतृत्व बहुजन विकास आघाडी कार्यकर्ता निषाद अरुण अप्पा चोरगे यांचा वाढदिवस 16 जुलै रोजी, त्या अनुषंगाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित। नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज। नालासोपारा 132 विधानसभा युवा आमदार क्षितिज हितेंद्र ठाकूर तसेच फुलपाडा आणि साकारनगर युवा नेतृत्व निषाद अरुण अप्पा चोरगे यांचा वाढदिवस निमित्ताने रंगरांगणी महिला मंडळचे संस्थापक नंदाताई आणि त्यांचे मंडळाचे सर्व मित्र भगिनी, कार्यकर्ता आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी मिळून वाढदिवस ब्लड डोनेशन कॅम्प ठेवून साजरा केला। MGM शाळा फुलपाडा या परिसरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला। त्या कार्यक्रमात स्वतः बहुजन विकास आघाडी सर्वसर्वी लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांचा आगमन, त्याचबरोबर माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, माजी महिला बालकल्याण विकास सभापती माया चौधरी, माजी नगरसेविका प्रतिमा सचिन पाटील, प्रतिभा किशोर पाटील, सहकार नगर वरिष्ठ कार्यकर्ता श्याम यादव, प्रथमेश नगर कार्यालय प्रमुख बाळू मेंढरे, धनंजय झा हे सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते। वाढदिवसाच्या अनुषंगाने रक्तदान शिबिरमध्ये उपस्थित राहून आपले महत्त्वपूर्ण योगदान तिकडचे कार्यकर्त्यांनी सुद्धा दिले। पहा, मीडियाशी बोलत असताना रंगरांगणी महिला मंडळचे कार्यकर्ता तसेच मेडिकल कॅम्पचे डॉक्टर काय म्हणाले। आपलं नाव सांगा आणि आजचं जे उपक्रम तुम्ही ब्लड डोनेशनचा कार्यक्रम राबवलेला रंगरांगणी महिला मंडळच्या वतीने काय सांगणार? कोणाचा वाढदिवस आहे आणि किती लोकांनी आतापर्यंत ब्लड डोनेट केलेलं? माझं नाव नंदा आंबडसकर आहे। मी रणरागिणी महिला मंडळाची संस्थापक आहे। आज क्षितिज दादांच्या वाढदिवसानिमित्त आणि आपले समाजसेवक निषाद दादा यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ब्लड डोनेट शिबिर ठेवलेलं आहे। आतापर्यंत 75 लोकांचं ब्लड डोनेट झालेलं आहे। आमची 100ची नोंदणी आहे आणि हे ब्लड डोनेट आम्ही संतोष अब्दुल प्रतिष्ठान यांच्याकडून ठेवतो। त्यामागचं एकच कारण आहे की लागेल त्याला फ्रीमध्ये ब्लड ते देतात, म्हणून आम्ही त्यांचा कॅम्प दरवर्षी ठेवतो। किती वर्षापासून हे कार्यक्रम आयोजित? जवळजवळ 3 वर्ष, हा 3रा वर्ष आहे आमचा। आम्ही वाढदिवसासाठी ब्लड डोनेट कॅम्प ठेवतो। काय प्रतिसाद भेटतो आणि नेमका याचा पोटफोल तुम्हाला लोकांना भेटतो का? भरपूर प्रतिसाद भेटतो। फक्त आज पाऊस आहे आणि आता पावसामुळे बरीच लोक आजारी असल्यामुळे मला वाटतं की लोक आम्हाला आता 100 झालेत, नाहीतर याच्याही पेक्षा आम्ही 500-600 पर्यंत इथे आम्ही ब्लड डोनेट कॅम्प घेतलेला आहे। आपलं नाव सांगा आणि आपल्या कुठल्या पदावरती आहे? श्रद्धा शेखर देसाई आणि सभासद रणरागिणी मंडळ। कशा प्रकारे तुमचं मंडळ काम करतो महिलांसाठी? आमचं मंडळ नेहमी चांगल्या प्रकारे काम करतं, सगळ्या ठिकाणी असतं। आणि काय सांगणार? आपलं नाव सांगा। अर्चना दळवी माझं नाव। तुमच्या मंडळामध्ये किती महिला एकत्र काम करत आहे आणि निषाद चोरगे तसे इकडचे युवा आमदार क्षितिज हितेंद्र ठाकूर यांचा वाढदिवस आहे, त्या अनुषंगाने ब्लड कॅम्प आयोजित करण्यात आला, कसा प्रतिसाद भेटलेला? आम्ही आता दरवर्षी इथे कॅम्प निषादादांच्या बर्थडेसाठी लावतो, तर चांगला प्रतिसाद भेटलेला आहे। आमचे 100 ते 150 महिला आहेत, त्यातले आमचे ब्लड डोनर आता 75च्या वरती झाले। 100 पर्यंत आम्ही पुढे जाऊच। नागरिकांना काय आव्हान आजच्या दिवसासाठी की तुम्ही ब्लड डोनेट जे करता आहे, तुम्हाला इन फ्युचर कधी कोणाला अशी वेळ येऊ नये, पण जर वेळ आली तर आमच्याकडे तुम्हाला ब्लड डोनेट फ्रीमध्ये भेटेल। कुठलीही तुम्हाला किंमत त्याच्यासाठी मोजावी लागणार नाही आहे। आपलं नाव सांगा आणि आपण कुठून आले? मी रेणिता सुवर्णा, मी मंडलपाडा विभागातून आली आहे। आम्ही बहुजन विकास आघाडीच्या महिला कार्यकर्ता आहे आणि ह्या आमच्या ज्या रणरागिणी महिला मंडळ आहे किंवा आम्ही फुलपाडाच्या महिला आहे, बहुजन विकास आघाडीच्या आम्ही ही जी कमिटी आहे, आम्ही नेहमी एकमेकांना प्रतिसाद देतो आणि ह्या कार्यक्रमाला आज आमंत्रण होतं आणि खरोखर खूप चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केले आहे। जे रक्तदान झालेलं आहे, आपले युवा आमदार क्षितिज ठाकूर आणि आपले लाडके दादा निशांत दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे रक्तदान केलं होतं। तर एवढा पाऊस असून सुद्धा लोकांची प्रतिसाद खरोखर चांगली आहे आणि हे मला वाटतं दुसऱ्यांदा काय तिसऱ्यांदा रक्तदान झालं आहे आणि म्हणजे लोकांशी कोऑर्डिनेशन दरवर्षाप्रमाणे यंदाही चांगला आहे। सर, आपलं नाव काय? माझं नाव डॉक्टर जयवंत गाडे, मैत्री फाउंडेशन सायन ब्लड बँकेचा मी चेअरमन आहे। काय सांगणार? आज जे रंगरांगणी महिला मंडळाने मार्फत ब्लड कॅम्प आयोजित करण्यात आलेला, आमदार आणि युवा समाजसेवक
आज इथं जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम जो ठेवला होता तो एकदम चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यांचे टार्गेट आम्हाला त्यांनी 100 सांगितलेले, आतापर्यंत 75 जणांनी रक्तदान करून गेलेले आहेत. अजून 20-25 जण येणार आहेत. पावसामुळे थोडासा उशीर होते, पण चांगला प्रतिसाद दिलेला आहे. किती वर्षापासून आपण यांच्या भूमीला काम करत आहे आणि असं गेले कुठे ठिकाणी तुम्ही ब्लड जेव्हा रक्तदान होतो त्या ठिकाणी तुम्ही रिटर्न मध्ये लोकांना देण्यात आलाय? गेली 10 वर्ष झालं आम्ही यांच्याबरोबर जोडून आहे आणि इथं वसई विरारमध्ये बऱ्याच ठिकाणी होतो, भुईगाव मठामध्ये वगैरे होतो. असं ऑर्गनायझर कोटा आहे, जो ऑर्गनायझर कोट्यातून आम्ही 20% रक्त ऑर्गनायझरला मोफत देतो. जे गरीब असतील किंवा ज्यांना गरज आहे, ज्यांनी डोनेट केलं नाही त्यांना ते मिळतं. प्लस जे डोनर आहेत त्यांना त्यांच्या कार्डवरती पण त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना पण आम्ही फ्रीमध्ये देतो. प्लस माझ्या ब्लड बँकेची वेगळी खासियत काय आहे की महाराष्ट्रातली पहिली ब्लड बँक आहे जी डिफेन्स पर्सन म्हणजे आर्मी नेव्हीमध्ये काम करतात त्यांना टोटली फ्री देते. प्लस कोरोना काळापासून जे पोलीस आहेत, पोलीस आणि पोलिसांच्या फॅमिली पण आम्ही टोटली फ्रीमध्ये ब्लड देतो. काय सांगणार आमदार यांचा वाढदिवस गेलेला आणि येणारा दिवसामध्ये जो वाढदिवस त्यांना आपल्या संस्थे माध्यमातून त्याला शुभेच्छा देतो. मी ह्या मार्फत एवढंच सांगू शकतो की रक्त घेणाऱ्यांची संख्या खूप आहे, देणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. अजून पण भारतामध्ये एवढं रक्तदानाविषयी साक्षरता नाही. तर लोकांना मी आवाहन करेन की तुम्ही येऊन रक्तदान मोठ्या प्रमाणात करत जा. जिथं जिथं कॅम्प लागला आहे तिथं तुम्ही समोरून येऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान करत जा. ते तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे. रक्तदान केल्यानं तुम्हालाच फायदा होतोय. एक तर तुमची प्रतिकारशक्ती वाढते, हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण कमी होते, प्लस कॅन्सर वगैरे असे जे रोग आहेत ते होण्याचं प्रमाण पण कमी होतं त्याच्यामुळं. म्हणजे तो रक्तदान केल्यामुळं त्याचा वैयक्तिक फायदा खूप आहे. आमदारांचे वाढदिवस आणि युवा समाजसेवेचे वाढदिवस मी आमदारांना खूप खूप शुभेच्छा देतो. येणाऱ्या इलेक्शनसाठी त्यांना मनोकामना हे करतो की त्यांनी परत एकदा निवडून यावं. जे आतापर्यंत समाजासाठी एवढं चांगलं कार्यक्रम करत आहेत त्यांनी परत तसंच चालू ठेवावं हीच माझी शुभेच्छा.